मला स्वतः कलेक्टर होता आले नाही तरी माझ्या मुलीने कलेक्टर व्हावे आणि मी कलेक्टरचा बाप व्हावा असे स्वप्न माझ्या वडिलांनी पाहिले होते. माझ्या जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर मी ते स्वप्न पूर्ण केले असे भावनिक उद्गार केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये यश मिळवून IAS पदासाठी निवड झालेल्या ऋतुजा अशोक गायकवाड हिने व्यक्त केला आहे. संगमनेर तालुक्यातील नानस धुमाला या गावची कन्या असलेल्या ऋतुजा गायकवाड हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये देशात 106वा, राज्यात 6वा तर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवून जिल्हा अधिकारी IAS झाल्याबद्दल संवाद साधताना ऋतुजा म्हणाली की 12वीमध्ये चांगले गुण मिळाले होते तेव्हा गावकऱ्यांनी तिचा सत्कार केला होता. त्यावेळीच तिने IAS होण्याचे स्वप्न पाहिले होते. मला गावकऱ्यांचे आशीर्वाद, कुटुंबाचा पाठिंबा आणि स्वतःच्या मेहनतीमुळे हे स्वप्न साकार करता आले असल्याचे गौरवोद्गार ऋतुजा हिने व्यक्त केले. केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग या स्पर्धा परीक्षा आर्थिकदृष्ट्या जास्त खर्चिक असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मनामध्ये न्यूनगंड असतो. मात्र शासनाकडून अशा परीक्षांसाठी आर्थिक मदत केली जाते. मला राज्य शासनाकडून प्राथमिक तयारीसाठी 10 महिन्यांसाठी 13,000 रुपये, मुख्य परीक्षेसाठी 50,000 रुपये आणि मुलाखतीसाठी 25,000 रुपये अशी आर्थिक मदत मिळाली होती. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी खर्चाची भीती न बाळगता UPSC किंवा MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे असे आवाहन देखील तिने केले आहे. मी नानस धुमाला गावातून येते आणि हे स्वप्न मी 12वीला असतानाच मी माझ्या गावात जेव्हा माझं 12वीच्या मार्कांसाठी सत्कार झाला होता त्यावेळेसच मी म्हटलं होतं की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मी नक्कीच एक दिवस IAS ऑफिसर होईल आणि ते स्वप्न आज माझं साकार झालेलं आहे. आणि हे स्वप्न मीच नव्हे तर माझ्या पूर्ण फॅमिलीने आणि खास करून पप्पांनी सुद्धा बघितलं होतं. माझे पप्पा लहानपणापासून म्हणायचे की मला कलेक्टर नाही बनता आलं पण मला कलेक्टरचं बाप बनायचं आहे. हे त्यांचं स्वप्न मी आज पूर्ण करून दाखवलं आहे. आणि MPSC UPSC बद्दल जो ग्रामीण भागातील मुलांमध्ये जो न्यूनगंड असतो त्यासाठी जास्त अवेअरनेस आपल्याला पसरवण्याची गरज आहे. कारण महाराष्ट्र शासनाकडून सुद्धा म्हणजे आर्थिकदृष्ट्या खूप मदत होते. कारण मलाही झाली म्हणजे त्यांनी 13,000 पर मंथ मला 10 महिने पुरवले. परत मेन्स परीक्षेसाठी 50,000 आणि इंटरव्ह्यूसाठी सुद्धा 25,000 ते पुरवतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ग्रामीण भागातील लोकांना माहीत नसतात. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या त्यांना असं वाटतं की ते फक्त श्रीमंत लोकांसाठी आहे. पण माझं ते एक उदाहरण बनू शकतं की आपण गरीब लोकसुद्धा ही परीक्षा पास करू शकतात ती अतिशय उत्तम रीतीने. त्यामुळे मला एवढं सांगू वाटतं. ग्रामीण भागातील मुलांमध्ये दिवसेंदिवस आता ग्रामीण भागातील मुलंच जास्त पुढे जाऊ राहिलेले या परीक्षेमध्ये, त्याबद्दल आपण काय सांगू शकतो? हो सर, मी पण दिल्लीला होते ना तेव्हा मला अनुभव होत होता की महाराष्ट्रातील होते ना सगळे नगर जिल्ह्यातले, आता नगर पूर्ण दुष्काळी भाग आहे तरी पण नगर जिल्ह्यातले सगळ्यात जास्त विद्यार्थी तिथे होते. याचाच अर्थ की ग्रामीण भागातील लोक आता जात आहेत का UPSCमध्ये पुढे जात आहेत आणि हे मी पूर्ण म्हणजे प्रत्यक्ष पाहिलेलं आहे तिथे दिल्लीमध्ये सुद्धा. तुम्ही आता इथपर्यंतच थांबणार आहे का अजून कुठं पुढची तयारी काही करणार आहे? नाही, हे तर हेच माझं स्वप्न होतं आणि यापुढे मी फक्त समाजाची सेवा कशी करता येईल याकडे लक्ष देणार. झालो 10वी नंतरच माझा DED झालं आणि DED नंतर मग मी BA पूर्ण केलं आणि मला वाटलं माझ्या एक दोन मित्र मला भेटले की आपण MPSCची परीक्षा देऊ. तर MPSCची परीक्षा देताना मी स्टडी सर्कलची पुस्तकं पण घेतली. 1 वर्ष मी अभ्यास पण केला, परंतु नंतरून मी त्या अभ्यासामध्ये सातत्य ठेवलं नाही आणि मग माझ्यासारखं वाटायचं मला की आपण कलेक्टर ही पोस्ट मला त्यावेळेस मला अननोन होती, पण मला फक्त अधिकारी ही पोस्ट माहीत होती. अधिकारी हो असं वाटायचं. मी त्यावेळेस म्हणायचो मुलीला, मी जरी कलेक्टर झालो नाही माझं ते स्वप्न अपूर्ण राहिलं, पण मुलीला म्हणायचो की मी कलेक्टर नाही झालो पण मी कलेक्टरचा बाप नक्की होईल असं मी त्यावेळेस तिला सांगायचो. आणि तिनं ते पूर्ण लक्षात ठेवलं आणि ते लक्षात ठेवून तिनं ते स्वप्न माझं अगदी आज पूर्ण केलेलं आहे. त्याबद्दल तिचा मला खूप खूप अभिमान वाटतो. माझं नाव संगीता अशोक गायकवाड, गाव नानस धुमाला. मी गृहिणी आहे. आम्ही शेतात बी काम करत असते. माझी मुलगी लहानपणापासून खूप हुशार होती, खूप बुद्धी पण होती आणि तिने तिचे कष्टाचं फळ तिला मिळालंय आणि त्याचा खूप खूप आनंद झालेला आहे. काय वाटतंय तुम्हाला नेमकं, म्हणजे तुम्हाला वाटलं होतं का मुलगी IAS होईल? IAS होईल म्हणजे आता तिचं ते स्वप्न होतं, आम्हाला मनातून तर वाटायचं. पण आता कसं आहे, सगळे सांगतात असं इतके परीक्षा द्यावं लागतात, इतका अभ्यास करावा लागतं. मग असं वाटायचं काय होईल काय होईल, पण तिला आम्ही बरोबर प्रोत्साहन देत राहिलो, होईल होईल असं. आणि मग तिची पण इच्छा मग ती पूर्ण झाल्यासारखं आम्हाला घेतात वाटते.
तुम्ही एक मुलगी म्हणजे तुमची मुलगी IAS झाली, एवढी मोठी अधिकारी झाली, हे नेमकं तुम्हाला कसं समजलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय वाटलं? तिने तिला कळल्यानंतर पहिला फोन मलाच केला. तिने मला सांगितलं, मम्मी माझा 106 रँक आला. तर आता मला हे रँकचं तर काही माहीतच नव्हतं असं तोपर्यंत. मला काहीच कळेना नेमकी काय झालं हिचं. 106 म्हटली, पण मग आता हे काय. आणि तिकडून मुली तिला फक्त म्हणत होते कॉंग्रॅच्युलेशन, तेवढे 2 शब्द बोलले. माझा बी रडू थांबवलं नाही, तिचं पण डोळ्यात पाणी होतं. तिने फोन ठेवला. मग मी माझ्या मुलाला फोन केला, तिने असं सांगितलं. एसना मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षणे, संगमनेर.